नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही पूर्णतः अपंग झालेली असल्याचं पाहायला मिळत आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन रुग्णवाहिका या जिल्ह्याला मिळाल्या, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात धडगाव सारख्या दुर्गम भागांमध्ये भंगार रुग्णवाहिका ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। ही सध्या आपण शहादा धडगाव घाटमार्गावर बंद पडलेली ही रुग्णवाहिका आपण या ठिकाणी बघू शकतो। प्रवाशांच्या जीवाशी खेळ सध्या आरोग्य विभाग करतोय का काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय। मध्य घाटामध्ये ही रुग्णवाहिका आहे जी ती बंद झालेली आपण पाहू शकतो। रस्त्याच्या कडेला ही सध्या लावलेली आहे। अशा अनेक ज्या रुग्णवाहिका आहेत त्या मध्य रस्त्यांमध्ये घाटमार्गांमध्ये बंद असतात आणि यामुळे जे रुग्ण आहेत त्यांच्या रुग्णांच्या जीवाला देखील धोका सध्या निर्माण या भागांमध्ये होताना पाहायला मिळतंय। कुठेतरी रुग्णांच्या जीवाशी खेळ प्रशासन करतंय की काय असा प्रश्न या ठिकाणी गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय। मध्य रस्त्यांमध्ये ही अँब्युलन्स आपल्याला उभी असलेली पाहायला मिळते। अशा अनेक ज्या भंगार बस आहेत त्या सध्या या धडगाव तालुक्यामध्ये देण्यात आलेल्या आहे। अनेक वर्षांपासून यांची दुरुस्ती केलेले नाहीये। टायर पूर्णतः या रुग्णवाहिकांचे खराब झालेले आहे आणि अशातच हा सगळा जो रुग्णांशी जीवाचा खेळ सुरू आहे हा कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।